गुड मॉर्निंग ऑल. मी यूजी एक्झामिनेशन पोर्टल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडमधून आपल्या यूजी एक्झामिनेशन पोर्टलमध्ये जे काही कॉलेजेसची रिक्वेस्ट आली होती युनिव्हर्सिटीला की एक्झामिनेशनची फीस इन्सर्ट करते वेळेस आम्हाला एक इनपुट बॉक्स द्या, अशी रिक्वेस्ट आली होती आम्हाला. त्याविषयी आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये डिस्कस केलं आणि आम्हाला सरांनी परमिशन दिली की एक इनपुट बॉक्स ॲड करा. त्या आम्ही इनपुट बॉक्स ॲड केलेला आहे. तरी सुद्धा फीस कशी अपडेट करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. आपण एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ ऑलरेडी ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेला आहे. तरी सुद्धा ते एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा ते त्या ग्रुपवर पहा आणि इथं फीस कशी अपडेट करायची त्या संदर्भात मी तुम्हाला काही गाईडलाईन्स करणार आहे. तरी सुद्धा आपण आपल्या लॅपटॉपच्या आणि कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझर आणि फायरफॉक्स ब्राउझर आपण कोणताही ब्राउझर वापरू शकता. त्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या यूजी एक्झामिनेशन पोर्टलची एक्झामिनेशनची लिंक आहे srtmunexam.in. या आपण URL टाकल्याच्या नंतर इंटर मारायचा आहे. इंटर मारल्याच्या नंतर अशा प्रकारचा आपला युनिव्हर्सिटीच्या यूजी एक्झामिनेशन पोर्टलचा इंटरफेस दिसणार आहे. इथं आपल्याला दिसणार आहे की अपडेट्स इथं आपल्याला दिसतील. त्याच्यानंतर आपण कॉलेज लॉग इन वर जायचं आहे. कॉलेज लॉग इन वर गेल्याच्या नंतर असा इंटरफेस येईल आपल्याला. यामध्ये आपण संबंधित कॉलेजचा जे प्रिन्सिपल मेल आणि लॉग इन दिलेला आहे आपण तो इथं टाकायचा आहे. इथं टाकल्याच्या नंतर त्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर असा एक डॅशबोर्ड आपल्याला दिसणार आहे. हा त्या संबंधित कॉलेजचा एक डॅशबोर्ड असणार आहे. त्यामध्ये एलिजिबिलिटी अँड रजिस्ट्रेशन, एक्झामिनेशन आणि रिपोर्ट अशा प्रकारचे टॅब आपल्याला दिसणार आहेत. तरी सुद्धा एक्झामिनेशनचं फीस स्ट्रक्चर कसं अपडेट करायचं हे पाहण्यासाठी आपल्याला एक्झामिनेशन प्रीवर जायचं आहे आणि सब्जेक्ट अलोकेशन म्हणून एक टॅब आहे. त्या सब्जेक्ट अलोकेशन या टॅबवर गेल्याच्या नंतर हा एक प्रोग्राम म्हणून हा मॅन्डेटरी फील्ड आपल्याला दिसणार आहे. याला क्लिक केल्याशिवाय आपण समोर जाऊ शकणार नाही, कारण की हा इथे एक स्टार मार्क दिलेला आहे. याचा अर्थ ही फील्ड म्हणजे कंपल्सरी भरावंच लागणार आहे. यामध्ये गेल्याच्या नंतर संबंधित कॉलेजमध्ये FYUG आणि UG कोणता प्रोग्राम चालतो आपण ते इथं पाहणार आहात. या कॉलेजमध्ये दोन्ही पण प्रोग्राम चालतात. आपण FYUG सिलेक्ट करू शकता. त्यानंतर संबंधित इनपुट दिलेले आहेत कॉलेज कोर्स, याला आपण फिल्टर आउट करून सुद्धा विद्यार्थी सर्च करू शकता. पण आपण सध्या FYUG टाकून विद्यार्थी सर्च करणार आहात. विद्यार्थी सर्च केल्याच्या नंतर संबंधित कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत याचं रेकॉर्ड इथं दिसणार आहे. आणि हे जर तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड जर पाहायचं असेल तर इथं फक्त 10चाच टॅब ओपन होत आहे. आपण या इथं जाऊन 300 वर केल्याच्या नंतर हे पूर्ण विद्यार्थी आपण इथं पाहू शकता. हे सर्व पेंडिंग विद्यार्थी, अप्रूव्ड विद्यार्थी इथं दिसणार आहेत आपल्याला. तरी सुद्धा या विद्यार्थ्याचे पहिल्यांदा आपण इथं वर दिलेलं आहे हेडिंग मध्ये ऍक्शन, स्टेटस, रजिस्ट्रेशन, नेम. इथं विद्यार्थी आपण पाहू शकता त्याची पूर्ण डिटेल्स. ऍक्शन मध्ये गेल्याच्या नंतर खाली दोन इनपुट दिलेले आहेत. एक दिलेला आहे एडिट साठी आणि एक दिलेला आहे व्ह्यू साठी. पहिल्यांदा आपण एडिट वर जाऊ. एडिट वर गेल्याच्या नंतर आपल्याला एडिट अलोकेशन मध्ये विद्यार्थ्याचं नाव, कोर्स, कॉलेज, PRN नंबर, सब्जेक्ट आणि सेमिस्टर आणि त्याचे पूर्ण सब्जेक्ट हे बरोबर आहेत का हे त्या संबंधित कॉलेजने चेक करायचं आहे. जर सब्जेक्ट बरोबर असतील आणि विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचे सब्जेक्ट हे सर्व जर बरोबर असेल तर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इथं एक व्ह्यू म्हणून एक टॅब दिलेला आहे. व्ह्यू टॅब वर जायचं आहे. व्ह्यू टॅब वर गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एकदा डबल रिव्हेरिफिकेशन साठी सर्व सब्जेक्ट दिसणार आहेत. विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचे सर्व सब्जेक्ट हे बरोबर असतील तर त्या विद्यार्थ्याला चेक करायचं आहे. इथे एक चेक बॉक्स दिलेला आहे. हा इथं क्लिक केल्याच्या नंतर एक राईट टिक येणार आहे. हा राईट टिक आल्याच्या नंतर मग आपण इथं वर इथं पहा सिलेक्ट ऍक्शन म्हणून एक टॅब दिलेला आहे. या टॅब वर गेल्याच्या नंतर आपण संबंधित विद्यार्थी हा अप्रूव्ह करू शकता. हा विद्यार्थी अप्रूव्ह करून मग त्याचं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर हा विद्यार्थी आपल्याला सब्जेक्ट अलोकेशन मध्ये दिसणार आहे. तर सब्जेक्ट एनरोलमेंट मध्ये जाईल हा विद्यार्थी सब्जेक्ट अलोकेशन मधून. त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट एक्झाम एनरोलमेंट मध्ये जायचं आहे. एक्झाम एनरोलमेंट मध्ये गेल्याच्या नंतर प्रोग्राम ही एक मॅन्डेटरी फील्ड इथं पण असणार आहे. त्याच्यानंतर आपण सिलेक्ट करायचं आहे FYUG. आपण इथं जाऊन क्लिक केल्याच्या नंतर FYUG सिलेक्ट करून वाटल्यास आपण त्याला त्याच्या सीट नंबरनं आणि PRN नंबरनं सुद्धा सर्च करू शकता. आपण FYUG सर्च करूत. आपण सर्व विद्यार्थी इथं दिसतील. या कॉलेजने 55 विद्यार्थ्याला एक्झामिनेशन अलोकेशन मधून, सब्जेक्ट अलोकेशन मधून एक्झाम एनरोलमेंट मध्ये घेतलेला आहे. तरी सुद्धा आपण इथं येऊन त्याचं ऑल स्टेटस करणार आहात. ऑल स्टेटस केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी हे इथं पेड आणि अप्रूव्ड स्टेटस आहे. काही विद्यार्थी खाली पेंडिंग पण आहेत.
आता इथं आल्याच्या नंतर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे अप्रूव्ड केलेल्या विद्यार्थ्याची जरी फीस चेंज करायची असेल तरी सुद्धा आपण इथं चेंज करू शकता आणि पेंडिंग विद्यार्थ्याची सुद्धा आपण इथं फीस स्ट्रक्चर मध्ये चेंज करू शकता. त्यासाठी ऍक्शन मध्ये आपल्याला इथं एक एडिट अमाऊंट म्हणून ऑप्शन दिलेला आहे आणि व्ह्यू एनरोलमेंट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. तरी सुद्धा आपण या विद्यार्थ्या जरी अप्रूव्ड केला असला तरी सुद्धा एडिट अमाऊंट मध्ये जाऊ शकता आणि इथं त्याची जी फीस आहे ती तुम्ही विद्यापीठाचं सर्क्युलर जे आहे फीस रिगार्डिंग ते पाहून इथं फीस अपडेट करू शकता आणि याला सेव्ह करू शकता. सेव्ह केल्याच्या नंतर इथं त्याची फीस अपडेट होईल आणि सर्व विद्यार्थी इथून तुम्ही पहिल्यांदा तर इथं सर्व विद्यार्थी तुम्ही अप्रूव्ह करून घ्या. त्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर चेकबॉक्स क्लिक करून आणि वाटल्यास इथं ऑल सिलेक्ट करून इथं वर येऊन तुम्ही सिलेक्ट ऍक्शन करून पे करू शकता. पे केल्याच्या नंतर सबमिट वर क्लिक केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्याची फीस हे पे होईल आणि जसं की फीस कशा प्रकारे आणून विद्यापीठात द्यायची या संदर्भात तुम्ही विद्यापीठाशी संपर्क करा आणि जसं विद्यापीठ गाईड करेल फीस पेड कशी करायची आणि कुठं फीस नेऊन जमा करायची या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या आणि संबंधित ऑफिसला जाऊन ती फीस आहे ती जमा करून टाका. अशा प्रकारचा आपण एडिट ऑप्शन हे दिलेलं आहे आपल्या एक्झामिनेशन पोर्टल मध्ये. तरी सुद्धा काही चेंजेस वाटले तुम्हाला फीस मध्ये काही चुका आहेत असं जर वाटलं तर तुम्ही जाऊन तिथं फीस अपडेट करा आणि रिपोर्ट जनरेट करून घ्या. आपली एक्झामिनेशन मध्ये जाऊन सर्व फीस अप्रूव्ड झाली पाहिजे. 30 तारीख ही शेवट आहे, आज 26 तारीख आहे. तरी सुद्धा 30 तारखेच्या आधी आपण सर्वांनी जाऊन आपल्या विद्यार्थ्याची जी फीस आहे ती अपडेट करून घ्यावी ही नम्र विनंती. तरी सुद्धा काही जरी अडचण असेल तरी आमच्या UG एक्झामिनेशन पोर्टलचा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेलाच आहे इथं. तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही अडचण असेल तर आम्हाला विचारा. थँक्यू.